व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं असतं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अधिक मास स्पेशल धोंड्याची रेसिपी. धोंडे कसे बनवायचे, पुरीसारखे टम्म फुगलेले धोंडे बघा कसे बनवायचे. त्यासाठी मी खास टिप्स पण दिलेले आहेत तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पुरण बनवलेलं आहे मी, जसं आपण पुरणपोळीसाठी बनवतो तसंच बनवलेलं आहे. त्यात वेलची पावडर आणि जायफळ घातलेली आहे, थोडीशी गूळ आणि हरभऱ्याची डाळ, आणि पुरण वाटून घेतलेलं आहे शिजवून. हे पीठ रोज आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलेलं आहे. हे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, असंच पीठ असायला पाहिजे. पीठ जास्त पातळ झालं तर मग धोंडे बनणार नाहीत, चांगले पातळ होतील. आता यातून एक चपातीचं पीठ काढून घेते मी आणि याची गोल चपाती लाटून घेऊया. आणि चपाती पण जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण असायला नको, मीडियम असली पाहिजे. जास्त पातळ पण झाली की मग तळताना पुरण बाहेर येण्याची शक्यता असते त्यातून. त्यामुळे मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची, जास्त जाडही नको जास्त पातळही नको. धोंडे बनवण्याची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. नवीन शिकणारे पण खूप छान आणि परफेक्ट धोंडे बनवू शकतील. तर मी धोंडे बनवण्यासाठी चपाती बघा कसं लाटून घेते. याच प्रकारे तुम्ही पण चपाती लाटून घ्या. ही पहा चपाती लाटून घेतलेली आहे मी, आणि बघा कशी लाटलेली आहे. बघा ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आहे. आता एक ग्लास घेतलेला आहे मी, त्या ग्लासने गोल काढून घ्यायचे आहेत. जेवढे होतील एका पोळीमध्ये तेवढे काढून घ्यायचे आहेत गोल. तुम्ही ग्लासने किंवा वाटीने कशाने तुम्हाला ज्याने सोपं पडेल त्या गोल कट करून घेऊ शकता. हे पहा मी सर्व गोल कट करून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता मग छोटे छोटे, तेही चालतात मग छोट्या छोट्या चपात्या, जसं तुम्हाला जमेल तसं. हे पहा आता यात आपण पुरण भरणार आहे. आता मी यात एक एक चमचा पुरण घालायचं आहे, जास्त पण घालायचं नाही आहे. जास्त पुरण घातलं तर मग तेलामध्ये तळताना धोंडे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एक चमचा पुरण भरपूर होतं, किंवा तुम्ही थोडंसं कमीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं कमीही घातलं तरी चालेल, पण पुरण जास्त असेल मध्ये तर खायला खूप छान टेस्टी लागतं, आणि पुरण कमी असेल मध्ये तर मग पीठ खाल्ल्यासारखं लागतं, थोडंसं तेवढी टेस्ट लागत नाही. त्यामुळे पुरण भरपूर भरामध्ये. आता ही दुसरी लेअर आपण त्यावरती ठेवलेली आहे, आणि ही या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे. पाणी लावायची गरज नाही, काहीच नाही. हे बघा, आणि अशा पद्धतीने परत एकदा तुम्ही चिकटवून घेऊ शकता त्याला, कारण ते तेलात टाकलं तरी निघणार नाही परत. या पद्धतीने तुम्ही धोंडे बनवू शकता. हे पहा किती छान बनलेला आहे हा धोंडा. आणि मी तुम्हाला असाच अजून एक धोंडा बनवून दाखवते कसा बनवायचा ते पहा. साईडने कडा ज्या असतात त्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या, म्हणजे धोंडे अजिबात फुटण्याची शक्यता नाही, आणि ते फुटणार पण नाहीत, आणि पुरीसारखे टम्म फुगतील. ही दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला धोंडे बनवण्याची. या पद्धतीने तुम्ही धोंडे बनवू शकता. हा दुसऱ्या पद्धतीने बनवला आहे मी धोंडा. बघा हा तर खूप सोपा आहे, पण हे थोडेसे छोटे होतात, तर हरकत नाही, असे पण बनवले तरी चालेल. हा बघा दुसरा पण तयार झालेला आहे. मी अजून एक धोंडा बनवते, आणि अशाच पद्धतीने मी सर्व धोंडे बनवून घेते.
हे पहा, मी सर्व धोंडे बनवून घेतलेले आहेत. याच पद्धतीने 2 प्रकारे तुम्हाला जसे आवडतात तसे बनवू शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीने. चला तर आता मी तेल तापायला ठेवते आणि हे धोंडे तळून घेते. आता तेल तापलेलं आहे छान आणि गॅस मीडियम ठेवलेला आहे मी. फुल करायचा नाही आहे. फुल केला तर मग कसं आतून कच्चे राहतात, मग वरून तळले जातात पटकन लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि धोंडे तळून घ्यायचे आहेत. याप्रकारे खूप छान बनतात हे धोंडे आणि आपण गोल काढून त्याचे छान बनवलेले आहे, त्यामुळे खूप छान फुलतात. बघा किती छान पुरीसारखे फुगलेले आहेत धोंडे, एकदम मस्त आणि खायला पण खूप छान क्रिस्पी लागतात. तर मी बनवलेल्या माझ्या सर्वच रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. हे पहा किती छान फुललेले आहेत धोंडे. आणि पीठ मळताना काही घालायचं नाही, तर फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल आणि चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे छान, जसं आपण रोज चपातीला मळतो त्याच पद्धतीने. आणि पुरणामध्ये काहीच नाही, आपण पोळीला पुरण बनवतो त्याच पद्धतीने, काहीच बदल नाही करायचा त्यात. हे पहा छान तळलेले आहेत धोंडे आणि तेल थोडंसं जास्त तापलं होतं, त्यामुळे थोडेसे लालसर निघालेले आहेत. तर दुसरे मी आणखीन तळून दाखवते तुम्हाला धोंडे. हे बघा, ह्याला किती छान कलर आला आहे. आता मगाशी तेल खूप तापलं होतं, त्यामुळे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर मग लालसर निघतात धोंडे आणि आतून कच्चे पण राहतात. ह्या धोंड्यांना बघा कलर किती छान आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.